हॅलो नमस्कार. मी प्राध्यापक दीपक बाबूराव देवरे, संरक्षणशास्त्र विभाग, पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा. आज मी भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेली आव्हाने या संदर्भात चर्चा करणार आहे. सुरुवातीला, राष्ट्राची सुरक्षा सांभाळणं प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. आज संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं तर महाभयानक विनाशकारी शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेमुळे तसेच दहशतवादामुळे, साशंक आणि प्रदूषित वातावरणामुळे सगळ्यांना जगणं कठीण झालेलं आहे. वास्तविकता तर या स्तरापर्यंत पोहोचलेली आहे की जग एका महाभयानक विनाशक वळणावर पोहोचलेलं आहे. ज्या ठिकाणाहून 3-4 मिनिटात आपल्याला कोणत्याही ठिकाणी विनाशकारी स्फोटक क्षेपणास्त्र पोहोचू शकतं, काही क्षणामध्ये संहार शक्य आहे. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारताचं धोरण जरी शांततेचं आणि अल्पतेचं असलं तरी भारताला स्वतःचं अस्तित्व टिकवणं, सुरक्षा सांभाळणं, संरक्षण करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. भारताला आज अंतर्गत आणि बहिर्गत या धोक्यांपासून स्वतःची सुरक्षा सांभाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय सुरक्षेची जर आपण आज व्याख्या पाहिली तर आपल्याला असं दिसतं की राष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, तांत्रिक आणि सांस्कृतिक स्थानकांवर एका अशा सुरक्षेची व्यवस्था करणं की ज्यामुळे सर्व स्थानकांवर स्थैर्य आणि गतिशीलतेच्या आयामांचा प्रसार होईल, तसेच राष्ट्रहिताच्या अखंडतेला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, अशी परिस्थिती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. तर या भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला अंतर्गत जी काही असैनिक आव्हाने किंवा धोके, त्यातला पहिला धोका आहे सामाजिक धोका. आज संपूर्ण भारतामध्ये सार्वभौम स्वरूपाची लोकशाही आहे, मात्र तरीसुद्धा सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना सारखाच अधिकार त्या ठिकाणी असला तरीसुद्धा अनेक प्रकारच्या सामाजिक मूल्य, रूढी, प्रथा, परंपरा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असल्याकारणाने सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. दुसरं कारण मानवी अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमज, रूढी, परंपरा इत्यादी अशास्त्रीय कल्पनांमधून ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामध्ये काही समस्या आपल्याला सांगता येतील. त्यातली पहिली समस्या लोकसंख्येची समस्या. राष्ट्राची अत्यंत कमी लोकसंख्या संरक्षण शक्तीची न्यूनता दर्शवते, तर अतिरिक्त लोकसंख्या ही तिच्या मूलभूत गरजा पूर्ण न झाल्याने संरक्षणासाठी, सुरक्षेसाठी धोकादायक ठरते. उदाहरणार्थ, लोकांमध्ये राष्ट्राभिमानतेचा अभाव असणं, देशद्रोहित्वाची कल्पना असणं, भ्रष्टाचार, दहशतवादी भूमिका यासारख्या अनेक प्रश्नातून भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका पोचतो. दुसरा धोका आहे बेकारी. राष्ट्राच्या युवा शक्तीचा विधायक कार्यासाठी जर उपयोग झाला नाही तर त्या युवा शक्तीला सतत बेकारीशी सामना करावा लागतो, तर ती शक्ती विघातक कार्याकडे वळू शकते. परिणामतः देशाची अंतर्गत सुरक्षा धोक्यात येते. तिसरी समस्या आहे ग्रामीण प्रश्न. ग्रामीण भागातील समाजरचना, सांस्कृतिक आचारविचार आणि सर्वांना सर्व बाबी माहिती असण्याची भावना या पारंपरिक शुद्धतेतून अलीकडच्या प्रदूषित विकसित शहरी कार्यक्रमात सामंजस्य निर्माण होत नाही आणि त्यातून सुद्धा सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात. चौथा धोका दारिद्र्य. राष्ट्रातील दारिद्र्याचं प्रमाण जर वाढलं तर ते अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक ठरतं. दारिद्र्य व्यवस्थेतून सुरक्षा यंत्रणेवर खर्च करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. आणि त्याच पद्धतीने दारिद्र्यात खितपत पडलेल्या लोकांची देशाभिमानता नष्ट होते आणि ते तेजोरी कारवाई करायला त्या ठिकाणी सुरुवात करतात. चौथं कारण आहे भिक्षावृत्ती. राष्ट्रामध्ये जर भिक्षावृत्ती मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे भीक मागून खाण्याची मानसिकता जर लोकांची असेल तर ती राष्ट्राला एक शाप असते आणि या शापमुक्तीशिवाय प्रगतीचा मार्ग त्या ठिकाणी खुला होत नाही. भिक्षावृत्तीची संकल्पना, परिस्थिती आणि उदरनिर्वाहाची लाचारी या सर्वातून देशाची सुरक्षा त्या ठिकाणी धोक्यात येत असते. पाचवं कारण आहे मद्यपान आणि वेश्या व्यवसाय. मद्यपी नागरिकांकडून, मद्यपी सुरक्षा रक्षकांकडून राष्ट्राची सुरक्षा धोक्यात येते. मद्यपींची व्यसनाधीनता, लालसा आणि बुद्धिभ्रंश यासारख्या स्थितीतून सुरक्षा यंत्रणा पोखरून निघतात. त्याचप्रमाणे वेश्या व्यवसायातून देशाच्या अंतर्गत सुरक्षेत तडे पडतात. एकतर शत्रूद्वारा त्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये, सैनिकांमध्ये शक्तिहीनता निर्माण करता येते, रोगराईचा प्रसार करता येतो आणि सुरक्षेसंदर्भातली गुपितं जाणून घेता येतात. त्यामुळे सुद्धा राष्ट्राच्या सुरक्षेला धोके पोचतात. पाचवं कारण आहे जाती आणि अस्पृश्यता. आजही भारतात सामाजिक जाती व्यवस्थेमधून एकसंघता नष्ट होताना आपल्याला दिसते. गटबाजी होऊन शांतता भंग पावते. संघर्षमय परिस्थितीमधून देशहित दुर्लक्षिलं जातं आणि त्यातून सुद्धा देशाची सुरक्षितता धोक्यात येते. शेवटचं कारण आहे आर्थिक धोके. भारतामध्ये आर्थिक धोक्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बाब ती म्हणजे सर्व प्रदेशात सारख्या प्रमाणात विकास झालेला नाही. राज्यात गरिबी, श्रीमंती, विकसनशीलता, आर्थिक मागासलेपणा आपल्याला दिसतो.
आर्थिक विषमतेमधूनच गटबाजीला प्रोत्साहन मिळतं. काही वेळेस प्रादेशिकता जन्म होऊन ती जोपासली जाते आणि आर्थिक धोक्यातूनच सामाजिक दुफळी मासते आणि मग त्यामुळे सामाजिक प्रदूषण वाढतं आणि त्याचा परिणाम राष्ट्राच्या राष्ट्रीय सुरक्षेवर त्या ठिकाणी होतो. धन्यवाद.